जेव्हा परिणीती चोप्राने राघव चड्ढासोबत लग्न केलं तेव्हा अनेकांना वाटलं होतं की तो एखादा छोटा मोठा नेता असेल, पण संसदेत त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्न मांडले ते ऐकून बऱ्याच नेत्यांची बोलती बंद झाली. विमानतळावर 100 रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली त्यांनी 10 रुपयांना उपलब्ध करून दिली. इतकंच नाही तर 250 रुपयांचा चहा आता फक्त 10 रुपयात आणि 300 रुपयांचा समोसा फक्त 20 रुपयात मिळतोय. डिलिव्हरी बॉयजवर असणारं 10 मिनिटांचं डिलिव्हरीचं बंधन त्यांनी हटवून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला. आजच्या काळात खाण्यापिण्यातील भेसळ, दुधातलं युरिया, भाज्या वाढवण्यासाठी वापरले जाणारे इंजेक्शन्स आणि मसाल्यामधील आर्टिफिशियल पावडर यामुळे भारतीयांच्या तब्येतीशी जो खेळ चालला आहे त्यावर त्यांनी कडक प्रश्न उपस्थित केले. तसंच टेलिकॉम कंपन्यांच्या 28 दिवसांच्या रिचार्जच्या खेळावरही त्यांनी बोट ठेवलं, ज्यामुळे आपल्याला वर्षाला एक एक्स्ट्रा रिचार्ज करावा लागतो. आणि मित्रांनो, यामुळेच गरिबांसोबत मध्यमवर्गीयांसाठी आवाज उठवणारा नेता म्हणून राघव चड्ढा आजच्या तरुणांच्या पसंतीस उतरत आहेत. मित्रांनो, तुम्हाला राघव चड्ढा यांनी मांडलेल्या या मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.